गाईस घाम काढलेला आहे ऑर्डरला. अजून एक राऊंड बाकी आहे. घाम निघला घाम. कशी वाटली मोऱ्यावरची ऑर्डर? नको ना आयुष्यान ऑर्डर वाढी लागत जास्त. वाजवायला कमी लागतंय पण थांबायला सकाळी 9 वाजता 12 परफेक्ट. अजून एक रनिंग आहे म्हणजे 1-2 वाजतील घरात जाताना मला तर वाटतंय. एकदा हंडल बंद करा, एकदा हंडल चालू करा. आता डबल चालू करतोय. लास्टची रनिंग आहे. आवाज येत नसेल माझा डीजे लागलाय म्हणून. एवढ्या ऑर्डर वाजवल्यात ना आयुष्यामध्ये. ही ऑर्डर आहे ना पहिल्यांदा अशी ऑर्डर वाजवली मी. म्हणजे अख्खा दिवस जाते ऑर्डरला. आणि मोऱ्यावरची पद्धतच वेगळी असते ऑर्डरची. आणि इतका स्ट्रगल आहे ना बँजोच्या लाईफमध्ये सांगूच नका तुम्ही. आम्हालाच माहिती आहे कसं असतं ते. फक्त लोकांना वाटतंय वाजवतात पण काय असतं तो आम्हालाच माहिती आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश मैत्र तुमचं स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग असा आहे का आज आपल्याला आहे मोऱ्यावर ऑर्डर. म्हणजे आता वाजलेत 10:30. म्हणजे 2 दिवस आहे ऑर्डर. म्हणजे मला नीट माहिती नाही कसं काय येतो नक्की कन्फर्म माहिती नाही. म्हणजे आधी समजलाय पोरा बोलत होती का 10 मिनटं मावशीला आणायला जा, मामाला आणायला जा, असंच काहीतरी आहे. मला नीट माहिती नाही. त्या जाऊन बघते. आणि पहिले आता म्हणजे 2 दिवस आहे आपला म्हणजे काम आहे. तो 2 दिवस आहे. आज पण आहे. आज 17 तारीख. आत्ता जाईल तो रात्री घरी येईल. आणि उद्याचा 18 तारखेला म्हणजे येस टायमिंगला जाईल तो संध्याकाळी का रात्री काहीतरी घरी येईल. असंच काहीतरी आहे. कन्फर्म माहिती नाही नक्की काय वाजवायचं आहे. तो हालतच आहे. बघू आता. आणि पहिले इथून पियुषला घेत आहे नंतर डायरेक्ट मोऱ्यावर भेटते तुम्हाला. चला चल चालव गाडी. पियुष कंची ऑर्डर आहे माहिती आहे की नाही तुला? कसली मनाने मनाव नाही नीट माहिती. कन्फर्म कुठला आहे तो? पुढे होता का? चल आता डायरेक्ट जसकारला काय मोरव. चल भावेश निघते तर डायरेक्ट मोऱ्यावर भेटू. टाइमपास केला जाम. टाइमपास. फोन कर त्यांच्या एक विचार. अरे याचा आजगाडी बघून काम लावलं आल्यावर हातगाडी शोधाचा. कुल्फीवाले ही घेऊया. नको कोणची आहे माय बक्षीस त्या पाठवची मोऱ्यावर. आणि हातगाडी एक डिच्चू झालेली आहे. डिच्चू म्हणजे हाणली नाही हवी. सगळा टायमिंग वाजतं. चल जाऊ चल. एकदाची भेटली बाबा हातगाडी. भेटली नाही तर उरणला जावं लागलं असतं. चल जाऊ चल डायरेक्ट आता. आता मी काम मग करणार नाही. हातगाडी आणली मी. सांगतोय का मी माझं काम संपला. तू बेसला असं वाकून तू बेसला असं वाकून. आम्ही काम करते अर्धवट म्हणून सगळं आपडा होतोय. सोडा काय केला? सोडा पितय की बॉटल पिली.
11चा टाइम होता, चालू करायचा वाजून 12:30. अजून कशात काय नाही. 1ला वाजत आहे ना, काय 1ला वाजत आहे ना, काय? त्याला 4 पाय अर्ध्या सर बांधून फटाका ते फासण्याला लागल. नुसता टाइमपास आलाय, टाइमपास. अजून पोरा कोण नाही आली. या परत ब्लॉग नाही संपत. हा हाताला दावेला मध्ये. समीर अरे काहीतरी जा तिथे जाऊ बघा. तू गेलाय ना. नुसता टाइमपास चालू आहे आमचा, कशान काही नाही. अजून आलोय टाइमपास इथं करायला. समीर आहे. ऊन बघ, जाऊ चल गप, नको आई त्या बसू चल, सुकान बसलेलो त्या. अजून हातगाडी बांधली नाही, हातगाडी बांधायची आहे. चिंध्या गावशी आणतात. चालू करते, आता टाइम झालाय दमभर. काही व्हिडिओ करायला भेटला नाही, पोरा कमी होती. थांब, सोर 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 रे बाबा, वरती तू चढ.
10 वेळा बँड बंद करायला लागते बस आल्यावर. Backup. भावेश हा टाक युट्यूबला टाकण्याचं फेसबुकला टाक. पहिले टाक सामय मन करायचं पहिले जेवायला जेवला बघते घेतलाय भाजी तर बाबा बाबा बोलूच नको. कबड्डी खेळला नाही बघ कबड्डीची मॅच दुसरा सेटअप लावायला घेतो स्टँड बाय. रनिंग वाजवून झाली आमची आणि आता स्टँडिंग वाजवायला घेतला आहोत. आणि जनरेटरने मला जाम धोका दिला आज. पियुष काय बोलशील? आणि हातगाडी होती ते एक साईडचा टायर पंक्चर होता आणि आता स्टँडिंग वाजवायचं आहे. आणि आता पहिले सामान लावते नंतर तुम्हाला भेटतो.
तास वाजवून झाला पॅकअप. ही झोपलेला 1 तास देवलान. आला आमचा पॅकअप. 1 तास वाजवला. आता डायरेक्ट रात्रीच वाजवायचा आहे 8 वाजता. म्हणजे एकच हातगाडी लावणार आहो. सेटअप थोडा जास्त लावू खालती. बाहुबली. आणि मग जास्त 2 हातगाड्या लावणार नाही. कारण काय होते सांग पियुष? शॉर्ट होते मोठा. बस घासून जाते हातगाडीला आणि ट्रॅफिक होते. म्हणून रात्री डायरेक्ट भेटू 8 वाजता. पहिले सामान लावू, नंतर 8 वाजता चालू करू. आणि जास्त का व्हिडिओ करायला भेटल्या नाही. याला सामान घेऊन आणि इथं श्रेयसचा कॅमेरामॅन आला नाही म्हणून जास्त व्हिडिओ काढायला भेटल्या नाही. कॅमेरामॅन पियुष झोपलेला 1 तास. रावण बघा. श्रेयसला पेट्रोल टाकून जाणार आहे. पेट्रोल टाकून कोण? आणि गाईस बघू शकता काय किती बघा गाईस. वाजलं ना आता. म्हणजे 8:45 वाजलं. आणि आता चालू करू थोड्याच वेळात. ए चला. पागोड्याचा रोटो फायटर तो अजून ब्लॉक टाकतोय. मॉलचा लाता घातलेला त्या कौशी टाकतस. टाकेल घे लवकर टाकेल. लवकरच येणार आहे बघा ब्लॉग. न जेलमध्ये पण लवकरच जाणार आहोत. आलोच.
वेलकम टू द ब्लॉग. आता बघू शकता 15 मिनिटाचा ब्रेक, नंतर पॅकअप डायरेक्ट घरी, नंतर उद्या भेटू. डायरेक्ट घरी उद्या भेटू. आणि आमचा शिलू सर बघू शकतो तुम्ही. थांब 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 हे ठेव. घाम काढलेला आहे ऑर्डरला. अजून एक राऊंड बाकी आहे. घाम निघला घाम. नाही नाही अजून एक आहे. एक रनिंग आहे अजून एक. ठेव मग ठेव. एक रनिंग आहे. झालं आमचा आणि आता डबल वाजवायला सांगला थांबय म्हणून काढलेला. अजून एक रनिंग आहे आपल्याला. नंतर चालू आलं भेटते तुम्हाला. कशी वाटली मोऱ्यावरची ऑर्डर? नको ना आयुष्यान ऑर्डर वाईडी लागत जास्त. वाजवायला काही लागतंय पण थांबायला सकाळी 9 वाजता 12 परफेक्ट. अजून एक रनिंग आहे म्हणजे 1-2 वाजतील घरात जाताना मला तर वाटतंय. झाला पॅकअप. वाजवायचा नाही वाटतं. नंतर भेटते वेळेला सामान करताना डबल वाजवायला लागेल. एकदा हंडन बंद करा, एकदा हंडन चालू करा. आता डबल चालू करतोय. लास्टची रनिंग आहे. आवाज येत नसेल माझा डीजे लागलाय म्हणून. घाम निघला घाम. सांगू नको
लाव भाई तो कीबोर्ड लाव. तू लाव कीबोर्ड. त्याला पटावा दिसते त्याला वाईट. बॅकअप. तर वाजलेत आता 2. पियुषला सोडायला आलतो घरी. म्हणजे सकाळी आम्ही 11ला गेलतो. 11ला नाही 10:30 काहीतरी गेलतो. तो आत्ता आलो घरी. आणि एवढ्या ऑर्डर वाजवल्यात ना आयुष्यामध्ये. ही ऑर्डर आहे ना पहिल्यांदा अशी ऑर्डर वाजवली मी. म्हणजे अख्खा दिवस जाते ऑर्डरला. आणि मोरावरची पद्धतच वेगळी असते ऑर्डरची. आम्ही कधी म्हणजे घेत नाही मोरावरची ऑर्डर. पण मागच्या वर्षी मी वाजवलेली. आणि दुसरा वर्ष नाही आपला दुसरा वर्ष का 2 वर्षांची ऑर्डर वाजवली. 2 वर्षांची ऑर्डर वाजवली. म्हणजे निखिलचा मित्र होता ना त्याची म्हणजे काहीतरी ऑर्डर होती ती. आणि उद्या पण आहे आम्हाला परत. म्हणजे तीच आहे लग्न आहे उद्या. आज हालत होती. आणि इतका स्ट्रगल आहे ना बँजोचे लाईफमध्ये सांगूच नका तुम्ही. आम्हालाच माहिती आहे कसं असतं ते. फक्त लोकांना वाटतंय वाजवतात पण काय असतं तो आम्हालाच माहिती आहे. आणि कसा तुम्हाला ब्लॉग वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जो कोणी नवीन असाल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला भेटू उद्या आता सकाळी डायरेक्ट.